आणि पुन्हा एकदा वधस्तंभानं आम्हावर जी कृपा केलेली आहे त्याविषयी मनन करणार आहोत. कारण प्रभू, जितक्या वेळेस आम्ही त्या वधस्तंभाच्या सुवार्तेकडे जातो तितक्या वेळेस त्याचं सौंदर्य आम्हाला अधिक खुलून दिसतं. आम्ही सर्व गौरव, मान, सन्मान देवा तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तुला. कारण यावेळेला पुन्हा एकदा आपण कलसेकरास पत्रामध्ये जे आहोत तिथे जाऊया आणि 21 पासून 23 जी वचनं आहेत याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपण गेले काही दिवस कलसेकरास पत्राचा ज्यावेळेस अभ्यास केलेला आहे तिथपासून आपण पाहत आहोत की कशा रीतीनं जे एक्सपोजिशन आहे वचनाचं ते आपण करत आहोत आणि ज्याला एक्सपोजिटरी सर्मन्स म्हणतात त्याची जी मालिका आहे ती मालिका आपण करत आहोत. आणि इथं आल्यानंतर मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगू दे की जेव्हा हे वचन वाचण्यात आलं किंवा आपण ज्याचं अध्ययन करायला जातो त्यावेळेस या ठिकाणी पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताचा जो वधस्तंभ आहे आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आपल्याला निदर्शनास येतं. मला पुढं जात असताना तुम्हाला हे सांगू दे की जितक्या प्रखरतेनं आपण आपली जी भ्रष्टता आहे, आपलं जे पाप आहे, आपला जो वाईटपणा आहे तो आपण उघडकीस आणू जेवढ्या जास्त प्रमाणात, तुम्ही लक्षात घ्या की तेवढ्या मोठ्या प्रमाणात ख्रिस्ताचा वधस्तंभ जो आहे तो तुम्हाला अधिक गौरविलेला दिसेल, त्याचं सौंदर्य तुम्हाला अधिक मोठं दिसेल. जर आपण आपल्या पापांना, आपण आपल्या भ्रष्टतेला, आपण आपल्या वाईटपणाला जर आपण सॉफ्ट करत राहिलो, आपण त्याला अधिक कुरवाळत राहिलो तर ख्रिस्ताचा वधस्तंभ गौरविलेला तुम्हाला दिसणार नाही. ख्रिस्ताचा वधस्तंभ त्याचं सौंदर्य तुम्हाला कधी गौरविलेले दिसेल आणि कधी ते महात्मा तुम्हाला प्रगट होईल जेव्हा तुम्हाला तुमचं पाप अधिक जास्त आणि मोठ्या प्रमाणात घाणेरडं दिसू लागले. जेवढं घाण प्रेझेंटेशन आपलं होईल तेवढं उच्च ख्रिस्ताचा वधस्तंभ गौरविलेला जाईल. आणि म्हणून आज पुन्हा एकदा संत पॉल जो आहे तो बिलकुल तीच गोष्ट आपल्याला निदर्शनास आणून देत आहे. जेव्हा चार्ल्स स्पर्जन जे आहेत ते असं प्रिन्स ऑफ प्रीचर्स असं त्यांना म्हणतात आणि ते खूप सुंदर प्रभूच्या वचनाचं संदेश द्यायचे आणि त्यांचं एक्सपोजिशन फार सुंदर असायचं. तर त्यांच्याविषयी असं म्हणतात की त्यांची जे मंडळीतील लोक आहेत ते लोक स्पर्जनजवळ एक दिवस आले आणि त्यांनी स्पर्जनला म्हटलं की स्पर्जन, तुम्ही प्रत्येक मेसेजमध्ये गॉस्पल का सांगता? ते म्हणजे प्रत्येक मेसेज जो आहे तो तुम्ही वधस्तंभाकड, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाकड, त्यानं केलेल्या बलिदानाकड, अर्पणाकड तुम्ही का घेऊन जाता? म्हणजे काय त्याची गरज आहे? वारंवार हे तुम्ही का एव्हरी संडे सांगत असता? तर ते म्हणाले की का सांगत असतो? कारण तुम्ही एव्हरी संडे विसरत असता. आणि तुम्हाला मला हे सांगू दे की गॉस्पल जे आहे, जे सुवार्थ आहे, ती मनुष्य अधिक जास्त आपल्या भ्रष्टतेमुळं त्याला हलकं करत असतो. आणि ते हलकं एवढं करत असतो की जेवढं जास्त आपण आपल्या पातकांना, आपल्या भ्रष्टतेला हलकं करतो तेवढा जास्त ख्रिस्ताचा वधस्तंभ अजून हलका तुम्ही करता. तुम्ही ज्या वेळेला आपली पातकं अधिक जास्त प्रखरतेनं कबूल कराल आणि समोर आणाल तेवढं जास्त ख्रिस्ताचं जे आगमन वधस्तंभावर झालेलं आहे, त्याच्या येण्याचं जे कारण आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात गौरविलेलं जाईल. आणि संत पॉल ह्या विशेष करून ह्या वचनांमध्ये, 3 वचनांमध्ये पुन्हा एकदा ती गोष्ट आपल्याला दाखवून देतो. बघा तो काय म्हणत आहे. 21व्या वचनापासून आपण वाचायला सुरुवात करू. ते असं म्हणतं, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मी करीत मनाने वैरी झाला होता. ज्यावेळेस आपण ह्या वचनाकडे येतो आणि आपण पाहतो की ग्रीक शब्द ज्यावेळेस इथे येतो की परके असं जे म्हटलेलं आहे, त्या परक्याचा जो अर्थ आहे तो बिलकुल म्हणजे म्हणतो ना स्पेसिफिकली ज्यावेळेस आपण पाहतो तर पूर्णपणे तोडले गेलेले, पूर्णपणे दूर झालेले, पूर्णपणे देवापासून तुटलेले असं याला संबोधण्यात येतं की तुम्ही देवापासून पूर्णपणे वेगळे, तुटलेले, लांब झालेले असे होता. एफिसकरास पत्र 2 अध्याय 12 पासून 13 पर्यंत म्हणजे ही 2 वचनं जी आहेत त्याच्यामध्ये तर असं म्हटलेलं आहे, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित होता.
म्हणजे तो पुन्हा एक वा आपल्याला घेऊन जातो. आणि कुठं घेऊन जात आहे तर तो सांगत आहे की तुमची प्राथमिक अवस्था काय होती, ज्यावेळेस तुम्ही जन्म घेतला तेव्हापासूनची तुमची अवस्था काय आहे. प्रियानो, आज पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण आपल्या त्या सुवार्थेकडे जात आहोत, आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की तुमची आणि माझी प्राथमिक अवस्था काय होती. आणि संत पॉल या ठिकाणी पुन्हा एक वार त्याची आठवण करून देत आहे की तुमची प्राथमिक अवस्था काय आहे. तुम्ही देवापासून वेगळे, परके, तुटलेले, विभक्त झालेले असे होता. आदामाच्या पातकाद्वारे तुमचा आणि माझा जो संबंध आहे देवाबरोबर तुटलेला होता. आणि म्हणून जेव्हा कधी परके असं म्हणण्यात येतं, आणि जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण ते पाहतो परके किंवा परराष्ट्रीय, तर तुम्हाला मला सांगू दे की देवबापानं इस्रायलाला एक फार जबरदस्त अशी आज्ञा केलेली होती परराष्ट्रीयांसंदर्भात. त्यानं सांगितलेलं होतं की मी तुम्हाला राष्ट्रांमधून निवडलेलं आहे. आणि हे लक्षात घ्या, देवबापाची निवड जी इस्रायला संदर्भात होती ते काही चांगले होते आणि खूप सुंदर ते लोक जगत होते असं काही नाहीये. तर ते जे आहे ते असं म्हटलेलं आहे जगामध्ये सर्वात लहान असं होतं ते, आणि त्याच्याहून पलीकडे टाकलेले. आणि प्रभुदेवबापानं ज्यावेळेस त्यांची निवड केली, उद्देश हा आहे की या अशा टाकाऊ जनांकडून मी माझं गौरव करून घेईन. एक इस्रायल लेखक आहे, यहुदी लेखक आहे, आणि जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नाही ठेवत. आणि त्यानं असं म्हटलं, माझा जुन्या करारावर विश्वास का आहे, माझा जुन्या करारावर एवढा विश्वास का आहे, किंवा मी जुन्या करारावर विश्वास का ठेवतो, किंवा तुम्ही आणि मी जुन्या कराराकडे का पाहावं, कारण ते यहुदी लोकांनी लिहिलेलं आहे. तर तो म्हणतो जगाच्या पाठीवर असं कोणीही नाहीये की ते लोक स्वतः किती मूर्ख आहेत ते लिहू शकतात. जर तुम्ही बघितलं जुना करार, जी 39 पुस्तकं आहेत ती जर काढली, त्याच्यामध्ये तुम्हाला हे आढळेल की यहुदी लेखकांनी लिहिलेलं आहे. तर एक सेक्युलर जो माइंडसेट आहे की काही लोक त्यांची हिस्ट्री लिहित आहेत, यहुदी लोक त्यांची हिस्ट्री लिहित आहेत. मग हिस्ट्री लिहित असताना ते काय करतायत माहित आहे, त्यांचा शहाणपणा नाही सांगत आहेत, त्यांचा मूर्खपणा सांगत आहेत. तर तो लेखक असं म्हणतो की जगाच्या पाठीवर असं कोण असेल की तो स्वतःचा मूर्खपणा लिहिल. 39 पुस्तकं काय सांगतात की ते किती मूर्ख आहेत, ते कसे जगलेले आहेत. आणि ते सांगत असताना ज्यावेळेस हे परक्यांसंदर्भात म्हणतो, तर त्यांना सांगितलेलं होतं की मी कसा पवित्र आहे तसं तुम्हाला पवित्र राहायचं आहे. आणि देवबापांनी त्यांची निवड केलेली होती. त्यांना पर्टिक्युलरली सांगितलेलं होतं की पहा, ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रांमधून जाल आणि परके आणि परदेशी परराष्ट्रीय तुम्हाला दिसतील, तर तुम्ही आपल्या माना पण वर करायचं नाही, कारण मला ते पसंत नाही. हाऊ होली आय एम, तुम्हाला होली पवित्र राहायचंय. आणि ज्यावेळेस संत पॉल तुम्हाला आणि मला म्हणतो ना की आपण कोण होतो, आपण ती कॅटेगरी होतो, परराष्ट्रीय आणि परके. देवबाप तुम्हाला आणि मला त्याच्या ह्या वचनाद्वारे दाखवून देत आहे की आपली जी योग्यता आहे ती योग्यता नेमकी काय होती. जेवढं जास्त तुम्ही आणि मी आपल्या भ्रष्टतेकडे किंवा आपल्या कमीपणाकडे पाहू, आपल्याला त्या वधस्तंभाची जी योग्यता आहे, वधस्तंभाचं जे गौरव आहे, ते अधिक चांगल्या रीतीने सुस्पष्टपणे समजू लागेल. तुम्हाला ठाऊक आहे की आज जे लोक आहेत ते वधस्तंभाच्या शिक्षणापासून अन्य शिक्षणाकडे का वळत आहेत, त्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की त्या लोकांना त्यांची भ्रष्टता पाहायची नाहीये, त्या लोकांना त्यांचं कमीपण पाहायचं नाहीये. त्यांना वधस्तंभाकडे एकदम हलक्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे, कारण त्यांना असं वाटत आहे की नाही, आम्ही केपेबल आहोत आमच्या गोष्टी करायला. पण पुन्हा एकदा संत पॉल ती आठवण करून देतो की तुम्ही कोण होता, तुम्ही परके, परराष्ट्रीय. आणि याचा अर्थ ज्यावेळेस आपण इस्रायलाच्या अंडरस्टँडिंग नुसार पाहतो, तर देवबापाने त्यांना दाखवून दिलेलं होतं की पहा, मला काय आवडतं, मला परके, परराष्ट्रीय, मी किती द्वेष करतो त्या लोकांचा, मला दाखवून द्यायचंय की कसा मी आहे, म्हणून मी तुमची निवड केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की नाही, आपण कसे होतो, तर आपण परके, देवापासून तुटलेले. आणि ज्यावेळेस आपण इफिसकरास पत्रात पाहतो, तर तो म्हटलं तुम्ही तर देवाच्या क्रोधाखाली असणार आहे. म्हणजे क्रोधाखाली इन द सेन्स, मला तुम्ही आवडतच नाही, मला तुम्ही नकोच आहे. काल त्या सेमिनारमध्ये एका मुलीनं प्रश्न विचारला की ना, देवबापानं आपल्याला ज्यावेळेस निवडलेलं आहे आणि आपल्यावर कृपा केलेली आहे आणि आपलं तारण झालेलं आहे, आपल्याला भ्रष्टतेतून सोडवलेलं आहे, आणि ते फार हलक्या रीतीनं ती बोलत होती की आपल्यावर कृपा झाली आणि आपण निघालेलो आहोत, आता आपलं तारण झालेलं आहे, आपण जुन्या पापांकडे परत जाणार नाही आणि वगैरे असं ते बोलत होते.
पण हे जे हलक्यात घेणं आहे, हे हलक्यात घेणं ख्रिस्ताचा वधस्तंभ, हे आपल्यासाठी फार गंभीर घेण्याची गोष्ट आहे. कारण आपली जी पात्रता आहे, ही पात्रता केवळ देवाच्या क्रोधाची होती आणि आपण मरावं अशी पात्रता होती. का बरं? कारण आपण परके होतो, देवापासून तुटलेले. आणि प्रभू त्यांच्याविषयी म्हणतो की तुम्ही मरायला पाहिजे होतं. आणि त्यांच्याविषयी असं म्हटलंय, ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारांना परके होता. मग तुमच्यामध्ये करार पण नव्हता, वचनाच्या कराराला पण तुम्ही परके होता. पुढे जाऊन तर असं म्हणतो तुम्ही आशाहीन व देवविरहित असे जगत होता. ओके, आपण अनेकदा असं म्हणतो की आम्ही पापी होतो, आम्ही पूर्वी पापी होतो. पण त्याच्यामध्ये अजून एक ऍड आहे की तुम्ही देवविरहित होता. म्हणजे देव ही संकल्पना पण आपल्यामध्ये नव्हती. आपली निवड आहे, आपल्याला निवडलेलं आहे, आपल्याला वेगळं केलेलं आहे, पण पूर्वी आपण देवविरहित होतो. देवविरहित म्हणजे नेमकं काय बरं? तर तुम्हाला ठाऊक आहे, एक फार गंभीर गोष्ट आहे. देवविरहित म्हणजे मनुष्य केवळ पापी नाही बरं का, तर तो देवविरोधी पण आहे. म्हणजे आपल्या जुन्या जीवनामध्ये आपली जी अवस्था आहे, ती अवस्था देवविरोधी होती. म्हणजे देवाला पोषक नाही. तर जे काही तुम्ही आणि मी करायचो ते देवाच्या विरोधामध्ये असणार. केवळ पापीच नाही, आम्ही पाप करतो नाही. आम्ही जी ऍक्ट करत आहे, आम्ही जी कृती करत आहे, ती कृती पण कशी आहे? देवाच्या विरोधातली. म्हणजे जे देवानं सांगितलेलं आहे, जे देवाला आवडतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट मुद्दामपणे करणं. कारण का, जेव्हा आपण धूर्त सैतानाकडे पाहतो आणि त्याच्या त्या दुष्कृत्यांकडे पाहतो, त्याच्या प्लॅन्सकडे पाहतो, जे काही देवानं नियमलेलं आहे, जे काही देवापानं सांगितलेलं आहे, एक्झॅक्टली हा धूर्त काय करतो? त्याचे प्लॅन असे आहेत की त्याच्या योजनेच्या विपरीत करणं. म्हणजे जे त्यानं योजलेलं आहे त्या योजनेच्या विपरीत जाणं. आणि मग तो काय करतो? त्याच्या हस्तकांना त्या कामी तो लावतो आणि तो म्हणतो की प्लॅन इट अकॉर्डिंग टू माय विल. आणि जर तुम्ही पाहिलं की ज्या आज्ञा आहेत प्रारंभापासून ज्या देण्यात आलेल्या होत्या, देवाला त्याची पवित्रता करायची होती आणि त्या पवित्रतेला तो प्रगट करत होता. तो काय करताय? तो येत आहे आणि ख्रिस्त विरहित किंवा देव विरहित लोकांना उत्तेजन देत आहे की त्यांनी काय करावं? देवाच्या योजनेच्या विरोधात जावं. आणि ज्यावेळेस त्याची संतान, आपली जी भ्रष्टता आहे, त्या भ्रष्टतेकडे आपण पाहतो. आपण पाहिल्यानंतर आपली कृती तारणा अगोदरची कशी आहे? देवविरहित. म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी आपण पुढाकार घेणारे लोक. जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहतो, आय वॉज द सेम. की देवविरहित, देवाला जे आवडतं त्याच्या विरोधात मुद्दामपणे मला कसं जाता येईल? माझं मन, माझे विचार देवाच्या मार्गाच्या मध्ये येऊन देवाचं शत्रुत्व कसं मी करू, हा एकमेव दृष्टिकोन आहे. आपण कधी कधी ह्याला लाईटली घेत आहे, बिलकुल नाही. आणि संत पौल त्याची आठवण करून देतो की तुम्ही परके होता. परके म्हणजे जे देवाला आवडत नाही, जे देवाला मान्य नाही, ते करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेणारे तुम्ही आणि मी. म्हणजे धडाडीने मला करायचंय, मला पुढे जाऊ दे असे आपण. मग परिणाम काय असावा बरं आपला? की तुम्हाला आणि मला मरावं. कारण तुम्ही देवाच्या योजनेच्या, त्याच्या नियमांच्या विरोधात जाणारे, त्यानं ज्या लावून दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात कार्य करणारे आपण. आणि त्यांच्या संदर्भात संत पौल म्हणतो, कारण देव काय करताय? देव हा दृष्टाईचा तिटकारा करतो. म्हणजे तो आपल्या जुन्या जीवनाचा तिटकारा करणारा. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, योहान 3:19-20. तो असं म्हणतो की पहा, अशा लोकांसंदर्भात येशू म्हणत आहे. तो म्हणतोय निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. म्हणजे हे आपण की तो प्रकाश आला, त्या प्रकाशाकडे पाहिलं, अच्छा येशू आहे का? नाही. पण मनुष्याची भ्रष्टता कशी आहे? त्या प्रकाशापेक्षा त्यांनी अंधाराची आवड धरली. दॅट्स वी वर बिफोर. की आम्ही काय केलं? आम्ही आलो आणि आम्ही येऊन प्रकाश आहे? नाही, आम्हाला अंधार आवडत आहे. आम्हाला अंधाराची कर्म आवडतात, आम्हाला अंधाराची आवड आहे. चला आपण अंधाराकडे धाव घेऊ, अंधारामध्ये काय हवंय ते आम्हाला करायचं.
ती आपली अवस्था, ती आपल्याला हवा आहे. आणि सी बायबल काय म्हणतात, तो म्हणतो त्यांनी आवड धरली, कारण का बरं, त्यांची कृत्ये दृष्ट होती. कोण म्हणत आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. या मनुष्याची कृत्ये कशी होती? एक्झॅक्टली दृष्ट होता तो. तुम्हाला माहित आहे दृष्ट म्हणजे काय? एखाद्या संदर्भात अंतःकरणामध्ये वाईट विचार करणारा, दृष्टतेने भरलेला जो तो आहे, त्याच्या विरोधात मला कसे प्लॅन्स करता येतील, कशा योजना करता येतील, तो एकमेव विचार त्याच्यामध्ये. हा दृष्टता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये होती, की जे देवाची योजना आहे त्याच्या विरोधात मी कसं करू, त्याने जे सांगितलेलं त्याच्या विरोधात मी कसं वागू. अँड दॅट्स माय प्लॅन. त्या योजनेच्या आधारे मी जगत होतो, कारण माझी कृत्ये दृष्ट होती. वचन असं म्हणतं, कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. म्हणजे ख्रिस्ताचा द्वेष करणारे आपण, जो तो आहे त्याचा द्वेष करणारे. आपली अवस्था फार बिकट आहे. अशा वेळेस काय घडलेलं आहे बघा, आपली कृत्ये उघडकीत येऊ नये म्हणून तो प्रकाशाकडेच येत नाही. म्हणजे आपण त्या प्रकाशाला टाळणारे, तिथून दूर जाणारे. मला मार्टिन लुथरचं उदाहरण आठवतं, की मार्टिन लुथर दूर जाण्याचा प्रयत्न करतो प्रकाशापासून, की मला नको, आणि अधिक जास्त जी काही कृत्य आहे त्या कृत्यांद्वारे मी त्या देवाला कसं संतोषवू हा एकमेव प्रयत्न त्याचा आहे. आणि मी या प्रकाशापासून दूर जातो. पण देवानं ज्या कृपेनं त्याला निवडलं, त्या कृपेद्वारे तो प्रकाशाकडे त्याला घेऊन आला. आणि म्हणून त्या कालखंडाला म्हणण्यात येतं अंधारातून प्रकाशाकडे, अंधारातून प्रकाशाकडे. का बरं? अहो ते एवढं कठीण होतं, कारण त्यांना अंधारात राहायला आवडतं. तुम्ही आजही जर बघितलं मनुष्याच्या पातकांकडे, जो कोणी पातक करतो त्याला गुप्त पातकांमध्ये, अंधारामध्ये राहायला आवडतं, त्याला आयसोलेशन मध्ये राहायला आवडतं, त्याला फेलोशिप पासून दूर राहायला आवडतं, त्याला संगतीपासून लांब जायला आवडतं. का? कारण त्याच्यामध्ये त्याला आनंद आहे. अंधाराची कर्म एकदम उघड आहेत. ती काय करतात? ती तुम्हाला देह वासनेकडे आकर्षित करतात. आणि हे प्रारंभापासून आहे. ज्यांचं तारण झालेलं आहे, तारणा अगोदरची त्याची कृती कशी आहे, की आम्ही अंधारामध्ये असावं आणि अंधाराची जी कर्म आहेत त्याच्यामध्ये आम्ही आनंद करावा. जे प्रकाशाचं आहे, जे योजनेला आहे, त्याच्या एक्झॅक्टली आम्हाला विरोधात कसं करता येईल हे प्लॅन्स तो करू लागतो, या योजना तो करू लागतो. आम्हाला प्रकाशामध्ये नाही यायचंय. लक्षात घ्या, देव काय करतो? स्तोत्रसंहिता 5वा अध्याय 5वं वचन. परमेश्वर देव म्हणतो, तुझ्या दृष्टी पुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. म्हणजे देव आम्हाला, ही जी कुकर्म करणारे लोक आहेत त्यांचा देव आम्हाला तिटकारा आहे. ही हेट देम. तिटकारा करतो त्या लोकांचा तो. लक्षात घ्या, एखादा तरुण मुलगा आहे आणि तो आपल्या बापाविरुद्ध बंड करतो. आणि जेव्हा बापाविरुद्ध बंड करतो, बंड केल्यावर काय घडतं तर त्या दोघांमध्ये दुरावा येतो. आणि दुरावा येत असल्यावर काय घडतं बरं? तो जो मुलगा आहे, जो तरुण आहे, तो बाबाविरुद्ध बंड करून, जे बंड करण्याची कृती आहे ती हे दर्शवते की जे वडिलांना आवडतंय त्याच्या एक्झॅक्टली विरोधात आता मी करायला सुरुवात करते. आणि ज्या वेळेस तो वडिलांच्या विरोधात बंड करतो, वडिलांच्या विरोधात असलेल्या गोष्टींना सामील होतो, लक्षात घ्या त्या दोघांमध्ये दुरावा यायला चालू होतो. ते दोघं ज्या वेळेस दुरावतात ते विभक्त होतात. तीच गोष्ट तुमच्यामध्ये आणि देवामध्ये घडलेली आहे. मनुष्यानं त्या देवा संदर्भात ज्यावेळेस बंड पुकारणं म्हणजे त्याच्या योजनेच्या विरोधात जाणं, आणि एक्झॅक्टली त्याने ते केलं. म्हणून पहिल्या वचनामध्ये संत पौल आठवण करून देतो की तुम्ही परराष्ट्रीय, देवापासून विभक्त. म्हणजे तुम्ही काय केलेलं होतं? तो म्हणतो तुम्ही देवाविरोधात बंड पुकारलेला होता. ही आपली अवस्था की तुम्ही आणि मी त्या महान सार्वभौम देवासमोर बंड पुकारला.
आपण म्हणालो की तुझ्या योजनेच्या विरोधात आम्ही जात आहोत. आपण ज्यावेळेस त्या उत्पत्तीकडे जातो आणि आपल्या प्राथमिक आपला जो बाप आहे आदाम, त्या पहिल्या आदामाकडे जातो आणि आदामाकडे पाहतो. त्यांना काय केलं? त्यांना बंड पुकारला. तुम्हाला ठाऊक आहे त्याच्या अगोदर कोणी बंड पुकारला? लुसिफरने बंड पुकारला. कुणाच्या विरोधात हे सगळं करतात? त्या सार्वभौम देवासंदर्भात. जी काही त्याची योजना आहे, जे काही त्याचे प्लॅन्स आहेत, त्याच्या विरोधात बंड पुकारणं. आणि ज्या वेळेला निर्मात्यासमोर बंड पुकारते ती परकी होते. आणि आपली अवस्था बिलकुल ती आहे. सार्वभौम देवासमोर बंड पुकारल्यावर तुमची आणि माझी अवस्था परके झालो आपण. आणि परके झाल्यावर त्या देवाच्या क्रोधाच्या खाली आलो की आता मी तुम्हाला सोडणार नाही, आता मी तुम्हाला मारणार. आणि काल मी त्या लोकांना तेच समजावत होतो की देवाकडे पाहत असताना देवाकडे तुम्ही केवळ एका दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. देवाकडे पाहत असताना त्याच्या गुणवैशिष्ट्यांसमवेत तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. जर तो न्यायी आहे तर तो क्रोधी आहे. जर तो क्रोधी आहे तर तो प्रीतीनं भरलेला आहे. जर तो प्रीतीनं भरलेला आहे तो कृपेनं भरलेला आहे. जर तो कृपेनं भरलेला आहे तर तो दयेनं भरलेला आहे. तो सर्व गुणवैशिष्ट्यांनी भरलेला आहे. जर तो म्हणत आहे मी तुला आता माझ्या क्रोधाखाली घेत आहे, इन द सेम टाइम तो प्रीतीनं भरलेला आहे. तो म्हणतो यस, माझा क्रोध, माझा न्याय तुझ्यावर आहे, पण माझी प्रीतीही तुझवर आहे. मी या पातकाचा न्यायही करतो, पण मी तुझवर प्रीतीही करतो. तो न्याय आता मी माझ्या एकुलत्या एका पुत्रावर देत आहे, कारण माझी तुझवर प्रीतीही आहे. आणि ही सर्व गुणवैशिष्ट्य एकत्रित कार्य करत आहेत. आणि त्यामुळे जे तुम्ही आणि मी परके देवाविरुद्ध बंड पुकारणारे, तुमची आणि माझी अवस्था मरणाची, देवाच्या क्रोधाची, ते तुम्हाला आणि मला ख्रिस्ताद्वारे, 22 वचन पटकन म्हणतं, ख्रिस्ताद्वारे पुन्हा पुनर्मिलन झालं. रिकन्सिलिएशन लगेच. हाऊ ग्रेट दाउ आर्ट. म्हणजे किती अद्भुत ही गोष्ट आहे की ऍट द सेम टाइम, म्हणजे ज्या वेळेस हा बंड पुकारतोय परमेश्वराविरोधात, ज्यावेळेस तो योजना करतोय परमेश्वराविरोधात, परमेश्वर तो तुला सोडणार नाही, तुला मी मारणार, माझा क्रोध तुझ्यावर आहे. पण त्याचबरोबर एकाच घटकेला त्याच ठिकाणी देवाचं दुसरं गुणवैशिष्ट्य कार्य करतं आणि ते म्हणतं नाही मी प्रीतीही करतो. हे सर्व एकत्रित कार्य होऊ लागतं. प्रियांनो, हे समजून घ्या की एक लहान मुलगी एक प्रश्न विचारते आणि ती अशी म्हणते की परमेश्वर देवापानं ना ते झाडच का लावलं बरं तिथं एदेन बागेमध्ये? काय गरज आहे त्या झाडाची? जर ते लावलंच नसतं तर मग चांगलं झालं असतं, पापच जगात आलं नसतं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला हे समजून घेण्यासाठी हे समजणं आवश्यक आहे की परमेश्वर ज्या वेळेस कार्य करतो, परमेश्वर त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यांसाठी कार्य करतो. परमेश्वर क्षमाशील आहे हे दर्शवणं आवश्यक आहे. परमेश्वर दयेनं भरलेला आहे हे दर्शवणं गरजेचं आहे. परमेश्वर कृपेनं भरलेला आहे हे दर्शवणं गरजेचं आहे. परमेश्वर प्रीतीनं भरलेला आहे हे दर्शवणं गरजेचं आहे. परमेश्वर त्या ठिकाणी जर आहे त्याची सर्व गुणवैशिष्ट्ये कशी निदर्शनास येतील? हे जेव्हा येतील ज्यावेळेस तो त्या ठिकाणी ते झाड लावतो. कारण ते झाड लावल्यानंतर त्याला हे ठाऊक आहे की मनुष्य निवड काय करणार आहे. त्याला ठाऊक आहे की सगळं असताना त्याची निवड काय असणार आहे आणि तो ते पापच निवडणार हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळं ज्या घटकेला पापाची निवड होते त्याच घटकेला आपल्याला दिसते की पुन्हा एकदा योजना आपल्याला परमेश्वराला दिसते की तो कसा कृपाळू आहे, तो कसा न्याय करतो. त्यानं त्या ठिकाणी न्याय केला का? ऍब्सोल्युटली केला. त्या ठिकाणी त्याने त्याची कृपा दर्शवली, ऍब्सोल्युटली दर्शवली. त्याच्या दयेचं दर्शन झालं, हो झालं. अहो त्याच्या प्रीतीचं दर्शन झालं, ऍब्सोल्युटली झालं. आपण सगळी गुणवैशिष्ट्ये एकत्रित परमेश्वराची त्या ठिकाणी पाहतो. Isn't it wonderful की आपला देव अशा अद्भुत गुणवैशिष्ट्यांनी भरलेला आपला देव आहे आणि जो अद्भुत असं कार्य करतो. या ठिकाणी पुन्हा संत पौल आठवण करून देतो, अहो आठवा तुम्ही कोण होता? तुम्ही परके. परके म्हणायला तुमच्या डोक्यामध्ये हे येणं गरजेचं आहे की यू आर प्लॅनिंग टू डू अँड गो अगेन्स्ट हिम. त्याच्या विरोधात जाणारे तुम्ही, त्याच्या विरोधात योजना करणारे आपण.
आणि एवढे क्रूर वागणारे आपण त्याच्या विरोधात की देव म्हणते मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुमचा न्याय करणार, कारण माझा क्रोध तुमच्यावर आहे. ऍट द सेम टाइम त्याचं दुसरं गुणवैशिष्ट्य कार्य करताना म्हणतात नाही आपण न्याय करूया, आपण न्याय करू, त्यांच्यावर दया कर, त्यांच्यावर कृपा कर, आणि त्याचबरोबर तुझा क्रोध जो आहे तो एकावर टाक. आणि तो एक कोण आहे? तू स्वतः. आपण पाहतो की अद्भुत प्रकारे रिकन्सिलिएशन झालेलं, एकत्रितपणा, पुनर्मिलन झालेलं. 22व वचन म्हणतं त्या तुमचा आता, किती सुंदर आहे. संत पौल म्हणतो त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला. आणि इथे ख्रिस्ताचा वधस्तंभ येतो की कोण तुम्ही परराष्ट्रीय, माझ्या विरोधात वागणार, माझ्या विरोधात राहणारे. संत पौल म्हणतो अरे काय आपली अवस्था. पण वधस्तंभावरील मृत्यूने देव मनुष्य यांच्यातील ताटातूट संपवली. जे विभक्त झालेले त्यांना एकत्रित करण्यात आलं. रिकन्सिलिएशन म्हणजे समेट घडवला. पण प्रियांनो, आपली योग्यता एकच होती की आपण परमेश्वराच्या क्रोधाच्या समोर जावं. आणि तुम्ही जर पाहिलं तो क्रोध जर कोणी घेतला तो एकच सक्षम असा होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. नो वन एल्स, कोणच नाही. ज्यावेळेस आपण यशाया 53 वाचतो, असं म्हटलं की त्याला असं मारण्यात आलं, त्याच्या पित्यानं त्याला ठेचलं, त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मन बसल असं त्याच्यासाठी सौंदर्य नाही उरलं. म्हणजे एवढा छिन्न विछिन्न त्याला केलं. बिकॉज ओनली ही कॅन बेअर दॅट. केवळ तोच, दुसरं कोणच नाही. आणि त्याच्यामध्येच मग समेट उभा केला, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. दॅट्स हिज लव्ह. त्याची ही प्रीती आहे. आपली अवस्था जी होती, जी परराष्ट्रीय देवाच्या विरोधात वागणारे, योजना करणारे, प्लॅन्स करणारे आणि त्या दृष्टिकोनातून पुढे जाणारे, त्या तुम्हाला आणि मला त्यानं समेट केला. आणि त्यानं समेट करून काय केलं? त्यानं समेट यासाठी केला की स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा पुढे उभे करावे. करिन्थकरास दुसरं पत्र 5वा अध्याय 18 ते 21 मध्ये फार सुंदर रीतीने समेटा संदर्भात लिहिलंय. त्या ठिकाणी वारंवार हा शब्द इंग्लिश मध्ये तुम्हाला आढळतो, रिकन्सिलिएशन, रिकन्सिलिएशन, रिकन्सिलिएशन. आपण ज्यावेळेस ते वचन वाचतो तिथं आपल्याला असं दिसतं ही सगळी देवाची करणी आहे. सगळी म्हणजे सर्व, सिंगल तुमचा आणि माझा ह्याच्यामध्ये काही सहभाग नाही. मी हे वारंवार सांगतो की पहिला आदाम जो होता, त्या पहिल्या आदामाद्वारे आपल्यामध्ये पातकाचा प्रवेश झाला. आणि या पातकामध्ये तुमचा आणि माझा काही सहभाग होता का? बिलकुल नाही, झिरो सहभाग. आपण जन्मा अगोदर पासूनचे पातकी. दावीद म्हणतो आईच्या ठाई मी गर्भधारण केलं तेव्हाच आम्ही पातकी. त्याच्यामध्ये तुमचा काही सहभाग आहे का? बिलकुल नाही. आम्ही तसेच जन्माला आलो. कसे पातकी? आमचे विचार पातकी, आम्ही भ्रष्ट पातकी. आम्ही जन्माला आल्यावरच आमच्या विचारांद्वारे आम्हाला प्रगट होतो की आम्ही पातकी आहोत, कारण आमची निवडच तशी आहे. ते लहान बाळ, त्याला एकच माहित आहे जन्मल्या काय करत होतो? अरे मला दूध पाहिजे, मला एकच माहित आहे, रडायचं. त्याला कोणच नाही शिकवलं. जेव्हा ते थोडं मोठं होतं आणि त्याच्या हातामध्ये स्वतःच काही आहे, त्याला कोणी मागितलं देत नाही. का बरं? जन्माचा पातकी येतो. त्याला माहित आहे मी नाही देणार. त्याला शिकवावं लागतं नैतिकता, बेटा द्यायला पाहिजे, कर असं. का? जन्माचा पातकी आहे. मूळता पातकी, मूळता भ्रष्ट, देव योजनेच्या विरोधात जाणारा, जे प्रभू म्हणत आहे त्याच्या विरोधात वागणारा, ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून खूप लांब असलेला, तो मी पातकी, तो मी घाणेरडा. म्हणून असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये माझा काही सहभाग आहे? बिलकुल नाही. इन द सेम वे जो दुसरा आदाम आहे त्याने जे कृपेद्वारे तुमचं आणि माझं तारण केलं, त्याच्यामध्ये पण तुमचा आणि माझा काही सहभाग नाही. आणि म्हणून तुमचं आणि माझं तारण हे केवळ कृपेनं झालेलं आहे. आणि कृपा म्हणजे तुमची लायकी नव्हती, तुमची योग्यता नव्हती, तुमची पात्रता नव्हती. आणि म्हणून संत पौल करिन्थच्या पत्राला असं म्हणतो की ही सगळी देवाची करणी आहे. ही सगळी देवाची करणी आहे, ह्याच्यामध्ये तुमचा आणि माझा काही सहभाग नाही.
आणि मग तो असं म्हणतो, त्याने स्वतः बरोबर आपला समेट, किती सुंदर आहे बघा, देव पित्यानं स्वतः बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि मग समेटाची सेवा पण आम्हाला दिली. मग तो म्हणतो आम्ही वकील झालो. कुठलं या समेटाच्या सेवेचं? आम्ही आता लोकांना सांगतो, पहा हा येशू ख्रिस्तामध्ये देव पित्यानं आपला समेट केला, किती चांगली गोष्ट आहे. आता आम्ही ही सेवा करू लागलो. आम्ही आता लोकांना सांगतो, येशू आणि हा देव आणि तुम्ही, अहो काय सांगू, तुम्ही आणि जो देव आहे त्याच्यामध्ये मोठी दरी होती, त्या देवाने इनिशिएट केलं आणि येशू ख्रिस्तामध्ये आपला समेट केला. आणि आता ही सेवा आम्ही करावी, समेटाची सेवा, समेटाची सेवा, समेटाची सेवा. आम्ही आता लोकांना सांगत, चला समेट करूया. वचन असं म्हणतं, म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करत आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो जगाचा, निवडलेले, नेमलेले, वेगळे केलेले हे ते लोक आहेत. आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले, म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. लाईक अ लॉयर्स आम्ही वकिली करत आहे. आम्ही सांगत आहे की पहा समेट होत आहे, समेट होत आहे, समेट होत आहे. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. वी अपील, इंग्लिश मध्ये लिहिलंय, वी अपील दॅट. आम्ही अपील करत आहे की ख्रिस्ताच्या वतीने तुम्ही काय करा, समेट करा. का बरं? कारण ज्याला ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले. कोणी केलं? अहो देवानं. कशासाठी? यू अँड मी. यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचं नीतिमत्व असं व्हावं. हो, रोमकरासपत्र 5 अध्याय 10 वचन, आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या द्वारे आपला समेट झाला. आपण एनिमीज. आणि मग काय झालेलं आहे? त्याचा समेट झाला. समेट काय झाला? त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे. आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत. म्हणजे ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे आपण तारले जाणार. हो, स्टेप बाय स्टेप वी आर गोइंग अहेड. त्याच्या मृत्यूद्वारे म्हणजे सबस्टिट्यूट जो आहे त्याची अटॉइनमेंट. त्यानं काय केलेलं आहे की जिथं आपण असायला पाहिजे होतं, देवपित्याने त्याच्या पुत्राला टाकलं. त्याने पाप्याच्या जागी शिक्षा भोगली. का बरं? तर आपण पवित्र, निर्दोष असे परमेश्वरासमोर उभे असावं. हा जो विषय आहे तो आपण आपल्या सेमिनार मध्ये घेतलेला होता की ऍट द टाइम प्रभू तुम्हाला तारतो तर तुम्हाला स्थानात्मक पवित्रता त्या ठिकाणी मिळते. पोझिशनल, त्याच ठिकाणी तुम्हाला निर्दोष ठरवण्यात येतं. म्हणजे इथून पुढं तुम्हाला पापी म्हणून गणण्यात येत नाही. कुणाद्वारे? केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि म्हणून संत पौल रोमकरासपत्र 6 अध्याय म्हणतो की एकदा तुमचं जे तारण झालेलं आहे मग तुम्ही पाप करायला मोकळे झाला का? नाही. तर म्हणतो तुम्हाला स्थानात्मक मिळालेलं आहे. जर स्थानात्मक मिळालं मग तिथून पुढे तुमच्या प्रवासाला सुरुवात होत आहे. म्हणजे किती अद्भुत आहे आपण. देवाने किती अद्भुत कृपा आपल्यावर केली आहे. जे तुम्ही आणि मी विदेशी, परके, परराष्ट्रीय, देवाच्या क्रोधाखालचे, जी तुमची आणि माझी लायकी नाही, अशी पात्रता नाही, त्या तुम्हाला आणि मला त्यानं निवडलं, वेगळं केलं. एवढंच नाही तर आता स्थानात्मक पवित्रता दिली, स्थानात्मक निर्दोषपणा म्हणून स्थापन केलं. कुणाद्वारे? येशू ख्रिस्ताद्वारे. आणि त्यासाठी तुमचा काय सहभाग होता? काहीच नाही. आणि जर काहीच नाही तर तुम्हाला आणि मला हे समजणं गरजेचं आहे की देव येथून पुढे तुम्हाला जसं पाहतो तर आपल्या पुत्राप्रमाणे पाहतो. अरे बापरे. म्हणजे तो तुम्हाला आणि मला ज्यावेळेस पाहतो, तुमच्या संगतीने माझी संबंध प्रस्थापित करतो, जसा तो त्याच्या पुत्राबरोबर संबंध प्रस्थापित करतो, त्याच्या प्रायश्चित्ताद्वारे तो आता आपल्याशी संबंध तसाच प्रस्थापित करत आहे. कुणाद्वारे शक्य झालं? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, त्याच्या वधस्तंभाद्वारे. कारण देवानं तुमच्या आणि माझ्याविषयी असणारा सर्व क्रोध, सर्व न्याय त्या प्रभू येशू ख्रिस्तावर लागला. अँड बिकॉज ऑफ हिम आज आपण देवाशी त्याच्या पुत्रासारखा संबंध प्रस्थापित करू शकतो. आणि म्हणून त्याच्या पुत्रानं म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा. काय करा? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. आणि मग आपण आज हाक मारतो, हे बाप्पा, हे प्रभू, हे देवा, हे माझ्या पित्या. ही हाक मारण्यासाठी आपण सक्षम का आहोत? त्यासाठी आपली लायकी नाही का? आपण परके, परराष्ट्रीय, देवाच्या विरोधात वागणारे प्लॅन करून असे आपण.
आणि आपल्यावरती कृपा झाली. कुणाद्वारे? येशू ख्रिस्ताद्वारे. हाय, किती अद्भुत आहे. त्यानं आपल्याला स्थानात्मक पावित्र्य दिलं. तेव्हा आता देव पाहतो, त्या ख्रिस्ताच्या पावित्र्यातून तुम्हाकडे पाहतो. ओ दो वी स्ट्रगल, दरवेळेस माझा देह पाप करायला धावत आहे, पण मी काय सी टू क्राइस्ट. ख्रिस्ताच्या द्वारे देव पिता आज माझ्याकडे बघत आहे. तुला स्थानात्मक पवित्रता माझ्या पुत्राद्वारे मिळालेली आहे. आज मी तुझ्याशी संबंध प्रस्थापित करू शकतो. इट्स बिकॉज ऑफ माय सन लॉर्ड जीसस क्राइस्ट. अरे किती जबरदस्त आहे. आज आपण बावळट लोक दिवसभर जे काही गोंधळ घालतो, रात्री जातो प्रभूजवळ म्हणतो, हे देव बापा तुझे आभार मानतो, सकाळपासून सांभाळलंस. एवढे बावळट आहे आपण आपल्याला असं वाटतं की आपण खूप शहाणे आहोत आणि आपण जो काही गोंधळ घालतो देव बापाला माहीतच नाही. आणि तो देव एवढा दयाळू आहे, तो म्हणतो ठीक आहे, मी तुझ्याकडे पाहत आहे. तुला जी स्थानात्मक पवित्रता माझ्या पुत्राद्वारे प्राप्त झालेली आहे, त्या दृष्टिकोनातून तुझकडे पाहतो आणि तुझी प्रार्थना ऐकत आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला त्याच्या एकुलत्या एका पुत्रासमोर किती कृतज्ञ होणं गरजेचं आहे. आपण किती ग्रेटफुल असणं आवश्यक आहे त्यासाठी. आणि त्यामुळं ज्यावेळेस त्याच्याशी संबंध आपण प्रस्थापित ठेवत आहोत, आपल्याला क्षणोक्षणाला हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण वर्दी नाही आहे यासाठी. आपली अजिबात लायकी नाही आहे ह्या संबंध जे प्रभू परमेश्वरानं येशू ख्रिस्ताद्वारे प्रस्थापित केलेले आहेत त्यासाठी. आज भक्तीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की ते बाबा अनेक लोक आहेत ज्यांना ही संधी मिळत नाही भक्ती करण्याची, पण या भक्तीद्वारे जर कोण उंचावला जावं तर केवळ तू असावास. जर कुणाचं गौरव व्हावं प्रभू तर हे केवळ तुझं असावं. कारण प्रभू तू इनिशिएट केलेलं आहेस हे सगळं, तू सुरुवात केलेली आहेस. म्हणून करिन्थकरास पत्रामध्ये संत पौल एकदम क्लिअर करतो, हे सर्व जे घडलेलं आहे हे सर्व देव योजनेनुसार घडलेलं आहे. हा सर्व प्लॅन जो आहे हा सर्व त्याचा आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे की आपण आज ह्या जगामध्ये काय करत आहोत. आपण ह्या जगामध्ये फक्त स्वतःला किती शहाणं समजावं, कसं जगावं आणि कसं ह्या जगातील ज्या काही वासना आहे त्याकडे आकर्षित व्हावं, हा एकमेव ध्येय आपलं होऊन बसलं. पण इन्स्टेड ऑफ दॅट जे ख्रिस्तानं केलेलं आहे त्याकडे ज्यावेळेस आपण लक्ष देतो, आपल्याला समजतं की अरे माझी पात्रता काय होती. कारण संत पौल आठवण मला करून देतो की तू परका होतास. परका आपण पाहिलं ग्रीकमध्ये त्याचं जे अर्थविवरण आहे ते असं आहे की तू देवापासून तुटलेला, तू लांब असलेला, देवाच्या क्रोधाखाली असलेला. आपण अजून इफिस्करास पत्रात पाहिलं की तुम्ही देवविरहित होता. आणि ज्यावेळेस आपण देवविरहितकडे जातो आणि त्याचं थोडंसं अजून अर्थविवरण करतो, आपल्याला समजतं की देवविरहित म्हणजे एक्झॅक्टली देव योजनेच्या मुद्दामपणे विरोधात वागणारे. कुणाच्या निदर्शनाखाली? आपण त्याच इफिस्करास पत्रात जातो आणि पाहतो की एक्झॅक्टली या अंधकारमय जगाचा जो अधिपती आहे त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तणारे आपण. म्हणजे तो जे प्लॅन करतो आणि जेव्हा त्याच्या प्लॅन्सकडे आपण जातो तो एक्झॅक्टली जे देवाच्या योजना आहे त्याच्या विरोधात करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हस्तकांचा वापर, अशुद्ध आत्म्यांचा वापर त्या गोष्टीसाठी करतो आणि मग जगामध्ये तुम्ही आणि मी तसे वावरणारे, म्हणजे अंशतः क्रोधाची प्रजा असणारे. आणि त्या तुम्हावर आणि माझ्यावर त्याच्या गुणवैशिष्ट्यांद्वारे अशी काही कृपा झाली की त्यानं तुम्हाला आणि मला निवडलं आणि वेगळं केलं. ज्यासाठी आपली लायकी नाही ते नीतिमत्व तुम्हाला आणि मला दिलं. ज्यासाठी आपली पात्रता नाही अशी पवित्रीकरण तुम्हाला आणि मला दिलं. आणि त्या पवित्रीकरणाद्वारे आज देवपिता तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतो आणि त्याच्या एकुलत्या एका पुत्राबरोबर जसे संबंध त्यानं प्रस्थापित केले ते संबंध देवपिता आज प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या पुत्राप्रमाणे आपल्यासाठी प्रस्थापित करतो. कुणाद्वारे? केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी तुम्हाला एकटं नाही सोडणार, कारण का माझा पिता आणि मी एक आहे, त्यासाठी तुम्ही संबंध प्रस्थापित करा. मी जशी प्रार्थना तुम्हाला शिकवतो तशी तुम्ही प्रार्थना करा. अरे किती जबरदस्त झालेलं आहे आपल्या संगती. जो ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे तो अधिक गौरविलेला आपल्याला आढळतो. संत पौल करिन्थच्या पत्राला असं म्हणतो की अरे ज्याला पाप ठाऊक नव्हते, 5 अध्याय 21 वचन, तो म्हणतो अरे ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असं केलं. ज्याला पाप ठाऊक नव्हतं देवपित्यानं त्याच्या कृपेद्वारे आपल्याशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत म्हणून आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाप
सांगितलं, आपण त्याच्या ठाई देवाचं नीतिमत्व व्हावं म्हणून. म्हणजे देव आपण आपल्याशी संबंध प्रस्थापित करावेत यासाठी हे केलं. जेवढं जास्त आपण ह्याच्याकडे पाहू लागतो तेवढं जास्त आपण अधिक नम्र होणं आवश्यक आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की देवानं प्रारंभापासून कधीही पापाकडे कानडोळा केलेला नाही बरं का. तुम्हाला असं कधीही वाटू नये की देवानं पापाकडे दुर्लक्ष केलं कधी. बिलकुल नाही. देवाला पाप सहन नाही आणि देवानं पापाचा न्याय त्याच्या एकुलत्या एका पुत्रामध्ये केलाय, ज्यासाठी तुमची आणि माझी काहीच पात्रता नव्हती. एखाद्या व्यक्तीवर 5 करोडचं कर्ज आहे आणि ते कर्ज घेऊन तो जीवन जगत आहे. अचानकपणे ज्या कर्जाचा जो बोज आहे तो घेऊन जीवन जगत असताना बँकचं लेटर त्याला येतं की तुझं कर्ज माफ केलेलं आहे आणि तुझं कर्ज एकानं भरलेलं आहे. इथून पुढे तुझ्यावर कर्जाचा बोजा नाही आहे. जी अवस्था त्या व्यक्तीची होईल ते फार अद्भुत असेल. फार आनंदानं तो नाचेल आणि ज्यानं त्याचं कर्ज फेडलेलं आहे तिथून पुढे तो त्याचा ऋणी होईल. तुमची आणि माझी अवस्था अजून दुसरी काहीच नाही आहे. आपण ज्या कर्जाच्या ओझ्याखाली होतो ते सर्व कर्ज प्रभू येशू ख्रिस्तानं पूर्ण भरलं आणि आपल्याला निर्दोष मुक्तता केली. बँक त्या व्यक्तीला म्हणते की इथून पुढे तू निर्दोष आहेस, तुझ्यावर कर्ज नाही आहे. मग तिथून पुढे ज्यानं कर्ज भरलेलं आहे त्याला तो कृतज्ञतेचं जीवन जगत आहे. कारण तुम्हाला आणि मला हे समजायला पाहिजे की ख्रिस्तानं जे आपल्यासाठी केलेलं आहे ती सर्वसाधारण गोष्ट नाही आहे, ती अनन्यसाधारण आहे. आपलं पाप क्षमा करण्याचं सामर्थ्य कुणाजवळच नव्हतं. तुमच्या आणि माझ्याजवळ तर बिलकुल नाही. तुमच्या आणि माझ्या कर्मांकडे नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं ती पूर्तता केली. येशू ख्रिस्तानं देवाच्या न्यायाची पूर्तता केली. जेवढा आपण त्या वधस्तंभाकडे पाहतो, त्या क्रूरतेकडे पाहतो, तेवढा जास्त देवाचा न्याय तुम्हाला समजतो की देव किती मोठ्या प्रमाणात पापाचा तिटकारा करतो. मी जेव्हा एक गुड फ्रायडेचा मेसेज देत होतो आणि मेसेज देत असताना गुड फ्रायडेचा मी त्यांना सांगितलं की ही जी शिक्षा वधस्तंभाची होती, ही वधस्तंभाची शिक्षा एवढी क्रूर शिक्षा होती की रोमन साम्राज्य जे होतं त्या रोमन साम्राज्याला या 2 वर्षामध्ये ती शिक्षा बंद करावी लागली. आणि या शिक्षेकडे पाहिल्यानंतर, कारण रोमी लोक जे होते ते फार क्रूर रीतीनं लोकांना मारायचे, शासन करायचे. त्यांना क्रूरता खूप आवडायची. जर आपण रोमच्या इतिहासासंदर्भात शिकू लागलो तर आपल्याला दिसतं की त्यांची क्रूरता एवढी होती की ते लोक स्टेडियम्स बांधायचे आणि स्टेडियम्समध्ये स्लेव्सला सोडायचे, गुलामांना. आणि गुलाम कसे एकमेकाला मारतात हे बघण्याचा त्यांना छंद होता. ते स्टेडियम्समध्ये बसायचे जसे क्रिकेट आणि फुटबॉलचे स्टेडियम्स असतात आणि पटांगणामध्ये ते लोक स्लेव्सला सोडायचे आणि म्हणायचे एकमेकांना मारा, एकमेकांवर बेटिंग करायची, या स्लेव्हवर एवढे, या स्लेव्हवर एवढं, आरडाओरड करायचे. कधी कधी हीच तर पशू न सोडायचे. ते पाहायची कशी एकमेकांना ते चावतात आणि खाऊन टाकतात. त्यांना आनंद व्हायचा. त्यांना जर शिक्षा द्यायची तर ते करवतीनं कापायचे हळूहळू. ते लोक असे झोपवायचे माणसाला आणि खालून बांबूची झाडं लावायची आणि बांबू जो आहे तो एका आठवड्यात वाढत असतो आणि बांबूच्या मध्ये जे काही येतं त्याला तो तोडून बाहेर जातो आणि ते लोक बांबू लावायचे आणि त्याच्यावर माणसांना झोपवायचे. त्यांना क्रूरतेचा कळस होते ते लोक. आणि ते बांबू वाढायचे, शरीरातून बाहेर यायचे, या बाजूनं पुढच्या बाजूला यायचे आणि ते बघत राहायचे की तो बांबू मोठा होता आणि ते कसे मारतात. आणि त्यांनी हे वधस्तंभाची शिक्षा काढली आणि क्रूर होती शिक्षा. क्रूर का होती की ज्या वेळेस मनुष्य वधस्तंभाला खेळला जायचा तो मनुष्य 15-15 मिनिटाला मूर्छित होत असे. मरत नसे बरं का, मूर्छित होत असे. कारण ज्यावेळेस त्याला लटकवण्यात यायचं हातातून आणि पायातून, ज्यावेळेस रक्त यायचं, पूर्ण जो दाब आहे त्या शरीराचा तो पूर्णपणे पोटावर यायचा आणि पोटावर आल्यानंतर तो मनुष्य मूर्छित व्हायचा.
नंतर पुन्हा 15 मिनिटांना जागा व्हायचा आणि पुन्हा त्याला मरण यातना पुन्हा होत असायच्या. पुन्हा तो मरायचा आणि हे असं घडत जायचं. असं म्हटलंय की तो वधस्तंभावर असणारा मनुष्य कमीत कमी 3 दिवस जगायचा आणि प्रत्येक वेळेस तो मरायचा. पण तुम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताने ती शिक्षा तुमच्या आणि माझ्यासाठी घेतली, कारण देवाचा न्याय तिथं होता. जिथं तुम्ही आणि मी असायला पाहिजे तिथं तो गेला. ह्याच्यामध्ये ऍडिशन्स काय झाले माहित आहे? ह्याच्यामध्ये ऍडिशन झाले की त्याला 39 फटके मारले. ह्याच्यामध्ये ऍडिशन झाले की त्याच्यावर थुंकण्यात आलं. ह्याच्यामध्ये ऍडिशन झाले की त्याच्यासाठी माना डोळण्यात आल्या. ह्याच्यामध्ये ऍडिशन झालं की त्याच्या कपड्यांवर चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्याला चपकाडा मारल्या, त्याची निंदा केली, त्याची थट्टा केली. कुणासाठी? कारण हे पाप एवढं क्रूर आहे. हे पाप एवढं क्रूर आहे. जेव्हा तो मोठ्यानं आरोळ देतो एलो एलो लमा सबकतनी, कारण काय आहे? इट्स ओनली बिकॉज ऑफ आवर सिन. आपल्या पातकांमुळे, की जिथं तुम्ही आणि मी असायला पाहिजे तर देवानं न्याय केला. आणि जेव्हा देव न्याय करतो तुम्हाला आणि मला, तो पुन्हा एकदा निर्दोष म्हणून घोषित करतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्तानं केवळ आपल्याला क्षमा केली नाही, तर जे तुम्ही परके, तुटलेले, बाहेरचे, त्या तुम्हाला आणि मला त्यानं देवाच्या कुटुंबामध्ये परत घेतलं. आज आपण कोण आहोत? तर देवाच्या कुटुंबाचे लोक, समविश्वासी, एकत्रित प्रभूमध्ये वाढणारे. वी आर नॉट बिलॉंग्स टू दिस वर्ल्ड. आपण ह्या जगाशी अजिबात कनेक्ट नाही आहोत. लक्षात घ्या, जग ज्या प्रवाहात जात आहे त्या प्रवाहाच्या विरोधात तुम्ही आणि मी असणारे लोक आहोत. त्याने तुम्हाला आणि मला हे जगातून निवडलेलं आहे. म्हणून वारंवार संत पौलाची शिकवण आपल्यासाठी हे आहे की का तुम्ही या जगाच्या वासनेच्या मागे जातात. लक्षात घ्या, तो वारंवार म्हणत आहे की तुम्हाला ख्रिस्त येशू मध्ये, तुम्ही जर त्याच्या कुटुंबाचे आहात, तुम्हाला त्यानं निर्दोष ठरवलेलं आहे. त्यानं तुम्हाला स्थानात्मक पवित्रता दिलेली आहे. आज देव तुमच्याशी त्याच्या पुत्रासारखा संबंध ठेवत आहे. आणि का तुम्ही परत त्या वासनेकडे आकर्षित होत आहात? का तिकडे जात आहात? का त्या जगाच्या भूलतापांमध्ये सापडत आहात? त्यामुळे तिथून मी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला संत पौल 23व्या वचनात मागणी करत आहे आणि तो असं म्हणत आहे, जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता, जर तुम्ही विश्वासात स्थिरावता आणि अढळ राहता, एकदम स्थिर राहता, तारणाची जी दृढता आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो वारंवार की प्रिझर्व्हरन्स ऑफ सेंट्स, की संतांचं जतन होतं, विश्वासामध्ये अढळ राहणं उत्तेजन आहे की देवा प्रिझर्व्ह करतो तुम्हाला सुंदर रीतीनं, तो ठेवतो तुम्हाला. आणि जर तुम्ही विश्वासात स्थिर राहता, अढळ राहता, आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाकाळच्या सर्व सृष्टीची जी घोषणा झाली व जिचा मी सेवक पौल झालो, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही, तर असं होईल की तो तुम्हाला प्रिझर्व करेल. त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून इथून पुढे तुम्ही जीवन जगा. त्याच्या कुटुंबाचे लोक तो तुम्हाला काउंट करतो. तुम्ही जगाच्या भूलथापांकर, त्याच्या वासनेकर, जे तुम्ही परके परराष्ट्र तिकडे परत आकर्षित नाही होत. त्याचा तुम्ही द्वेष करायला लागता नाही, मला ते नको आहे. आय वॉन्ट टू बी विथ द पीपल, की जे लोक प्रभूचे आहेत त्यांच्या बरोबर मला राहायचं आहे. मला त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी माझ्या आत्मिक बढोतरीचा, आध्यात्मिक वाढीसाठी मला उत्तेजन देण्यात येतं. मला अशा समविश्वासी, विश्वासणाऱ्यांबरोबर राहायचं आहे, वाढायचंय, जे लोक ख्रिस्ताकडे मला घेऊन जातात, ना की जे लोक ख्रिस्ताच्याच नावामध्ये मला देहाकडे घेऊन जातात. मला नाही जायचंय. विश्वासात टिकून मला राहायचंय. प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय 22वा वचन म्हणतं, आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा. आणि जेव्हा म्हणाले विश्वासात टिकून राहा, तर प्रिझर्व्हरन्स ऑफ सेंट्स, दॅट्स युअर कॉल, की नाही आम्ही एकत्र राहणार आणि आम्ही संतगण एकत्र राहून एकत्र वाढणार.
जाणार नाही, बाहेर जगामध्ये गुरफटणार नाही. आमचा आनंद संत गणांमध्ये आहे आणि त्यांच्यामध्येच आम्ही राहणार. अँड दॅट साईन, हे साईन आहे की प्रभुदेवापण तुम्हाला आणि मला कृपेद्वारे तारलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 8वा अध्याय 31 आणि 32 योहान की तुम्ही माझ्या वचनात राहिला व माझे खरोखर तुम्ही शिष्य आहात. जर तुम्ही माझ्या वचनात राहिला तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात. अँड दॅट्स आवर कॉल. हे चिन्ह आहे की जर तुम्ही त्याच्या वचनात राहता तुम्ही विश्वासामध्ये दृढ होत चाललेला आहात. आणि मग तो म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हे चिन्ह आहे की प्रभुदेव बाप तुम्हाला प्रिझर्व केलेलं आहे. विश्वासामध्ये तुम्ही दृढ असण्याचे हे चिन्ह आहे. तुम्हाला आवडतं एकत्रित येणं, तुम्हाला आवडतं विश्वासात राहणं, तुम्हाला आवडतं संतगणांची सहभागिता. तुम्ही तिथं एकदम जास्त स्वतःला झोकून देता. तुम्ही असं नाही की नाही आज मी इकडे जातो, आज मी तिकडे जातो, मला हे आहे मला ते आहे. नो, यू ऑलवेज बीन देअर की मला विश्वासात दृढ राहायचंय. कसं मी जाऊ, कसा मी वेळ काढू आणि काय मी करू. कारण का, अरे माझ्या विश्वासात दृढ राहण्यासाठी हे मला उत्तेजन आहे. मी ह्याच्यापासून दूर नाही जाणार. जे नवीन विश्वासणारे आहेत, जे विश्वासणारे आहेत, खरे विश्वासणारे, ते नवीन सृष्टी होतात. पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणात स्थिर होतो आणि कार्य करतो. त्यानं हे चिन्ह आहे की मग विश्वासणारा कितीही मोठं वादळ आलं, कितीही मोठं संकट आलं, लक्षात घ्या, ज्या झाडाचं मूळ म्हणजे एकदम जास्त जमिनीमध्ये मुरलेलं असतं, ते कितीही मोठं वादळ आलं त्याच्यामध्ये पडत नाही, ते स्थिर असतं. आणि हे चिन्ह आहे की त्याची मुळे एकदम खोलवर गेलेली आहे. जर परमेश्वर देवापानं प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला तारलेला आहे, पूर्वी जे तुम्ही परके होता, परराष्ट्रीय होता, देवापासून तुटलेले होता, क्रोधाची प्रजा होता, देवानं त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं प्रदर्शन केलं, त्यानं न्याय केला. आणि त्यानं न्याय कुणावर केला? त्याच्या एकुलत्या एका पुत्रावर. यासाठी की त्यानं तुझ्यावर आणि माझ्यावर त्याची प्रीती सादर करावी. त्यानं प्रीती केली, न्याय केला, त्याची दया प्रदर्शित केली आणि आपली निवड केली. जे आपण पूर्वी बाहेरचे ते आपल्याला त्याने त्याचे लोक बनवले. जे नातेसंबंध त्याच्या पुत्राबरोबर तो प्रदर्शित करत आहे, ते नातेसंबंध आज तुमच्या आणि माझ्याबरोबर त्याने केलं. परके, परराष्ट्रीय, आज देवाचं कुटुंब झालं. आणि जर देवाचं कुटुंब झालं तर तुमची आणि माझी धाव, विश्वासणाऱ्यांचं एकत्रित येणं, संतगणांची सहभागिता, अरे ह्याच्यामध्ये आपला आनंद आहे. आणि जर यामध्ये आपला आनंद आहे तर तो पवित्र आत्मा तुम्हाला नाही तर मला स्थिर ठेवत आहे. अर्थ काय होतो की आम्ही आता मुळावलेले होत जातो. व्हेरी वेल रूटेड. कितीही मोठं दुःख आलं, कितीही मोठं संकट आलं, आम्ही हलत नाही. व्हेन इट कम्स, आपण म्हणत नाही ए देवा संकट काढून टाक, आम्हाला ह्या संकटात राहायचं नाही. विश्वासणाऱ्यांचं जे मूळ आहे त्याचं म्हणतात नाही प्रभू, आम्हाला कृपा पुरव, आलेल्या संकटाला आम्हाला तोंड द्यायचंय, आम्हाला त्याला फेस करायचंय. कारण आम्हाला ठाऊक आहे, शास्त्राचं वचन असं म्हणतं, संकटानं धीर निर्माण होतो, धीरानं शील होतो. हो, आम्ही हलणार नाही, आम्ही दृढ मुळावलेले राहणार. आणि मग विश्वासणाऱ्यांना वचन आठवू लागतं. हो, आम्ही ऐकलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला शिकवलेलं आहे, आम्ही लहान संडे स्कूल पासून ऐकलेलं आहे. ते वचन नाही का म्हणत की एक शहाणा माणूस घर बांधतो, एक मूर्ख माणूस घर बांधतो. आम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे. आम्हाला का समजत नाही प्रभू की जो मूर्ख आहे आपलं घर वाळूवर बांधतो, त्याला अजिबात पाया नाहीये. जेव्हा पूर येतो, वारा येतो, वादळ येतं आणि ते घर पडून जातं, अक्षरशः कोसळतं असं म्हटलेलं आहे. जो शहाणा मनुष्य आहे तो आपलं घर खडकावर बांधतो आणि तोच वारा, तोच वादळ, तोच पाऊस जो त्या मूर्खाच्या घराला लागला तोच त्या शहाणाच्या घराला लागतो, पण ते पडत नाही. का बरं? कारण ते मुळावलेलं आहे, त्याचा पाया योग्य आहे. जर तुम्ही प्रिझर्व झालेले आहात, जर तुम्हाला तुमची योग्यता ठाऊक आहे, तर तुम्ही मुळावलेले असणार आहे. तुम्ही शेक नाही होणार, तुम्ही पडणार नाही. लक्षात घ्या की विश्वासात स्थिर राहणं हे तारणाचं कारण नाहीये बरं का, पण लक्षात घ्या तो तारणाचा पुरावा आहे की तुम्ही विश्वासात स्थिर आहात.
काय आहे तर हा तारणाचा पुरावा आहे की हा विश्वास हा स्थिर आहे, हा ढळत नाही, हा स्थिर उभा आहे. अरे किती मोठं ह्याला वादळ लागलं, अरे नाही, स्थिर आहे हा. मी ज्यावेळेस संत पॉलाच्या जीवनाकडे पाहतो, संत पॉल करिंथच्या पत्रामध्ये फार अद्भुत रीतीने एक गोष्ट सांगतो. मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. करिंथकरास पत्र याचा 4था अध्याय. करिंथकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 10 पासून पुढं वाचाल का कोणीतरी? करिंथकरास पत्र दुसरं पत्र 4था अध्याय, बरोबर ना? 1 मिनिट. 4था अध्याय दुसरं वचन आणि 7व्या वचनापासून. 4था अध्याय 7व्या वचनापासून पुढं दुसरं पत्र. कोण वाचेल? ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे. ओके, मी तुम्हाला समजावून सांगतो हे काय आहे. जर तुम्ही हे वरती गेले तर तुम्हाला काळा मथळा दिसतो बघा 4थ्या अध्यायाचा. ओके, 4थ्या अध्यायाचा काळा मथळा दिसला तुम्हाला. तुमच्या बायबलमध्ये काय आहे बरं काळा मथळा? तो बरोबर आहे, शक्तिहीनता व देवाचं सामर्थ्य. हे 4थ्या अध्यायाचं 1ल्या वचनाचं आहे काळा मथळा. नाही, मी तुम्हाला 1ल्या वचनाचं विचारत आहे. काय बरं? बरोबर आहे, सुवार्ता गाजवणं किंवा शुभवर्तमान गाजवणं. तर ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो आणि व्याकरणासहित वाचतो तर तुम्हाला हे समजेल बघा की 1ल्या वचनापासून संत पॉल काय करत आहे की सुवार्ता जी आहे, जे आता आपण संदेश ऐकला त्याविषयी तो सांगत आहे की सुवार्तेचं सामर्थ्य काय आहे आणि ही सुवार्ता गाजवण्याची जी सेवा आहे ती नेमकी काय हे तो बोलत आहे. आणि मग 7व्या वचनात ज्यावेळेस येतो तो म्हणतो ही जी संपत्ती आहे, म्हणजे सुवार्तेला तो जे नाव देत आहे त्या सुवार्तेचं नाव तो म्हणत आहे ही संपत्ती आहे. आणि तो म्हणतो ही जी संपत्ती म्हणजे वर जी संपत्ती आहे सुवार्तेची, ती वर जी रिअल संपत्ती आहे ती एका मातीच्या भांड्यात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तो कुणाला मातीचं भांड म्हणतो? तो स्वतःला म्हणतो. तो म्हणतो ही संपत्ती इथं मातीचं भांड आहे, मी मातीचं भांड आहे म्हणतो. ही संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. का बरं? कारण सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे. म्हणजे ही जी संपत्ती आहे म्हणजे एक संपत्ती आहे ती मातीच्या भांड्यात आहे. इथं मातीच्या भांड्याला किंमत नाही आहे बरं का, संपत्तीला किंमत आहे. तो म्हणतो की संपत्ती ही सुवार्ता संपत्ती आहे. लक्षात घ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला आपली लायकी समजणं आवश्यक आहे की वी आर नोबडी. कारण संत पॉल स्वतःला म्हणतो का अरे मातीचं भांड आहे पण संपत्ती सुवार्थ आहे. आणि जर ही सुवार्थ संपत्ती आहे तर मग विश्वासूपणे ज्यावेळेस जीवन जगत आहे त्याचं चिन्ह, त्याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे जे संत पॉलाने दिलेलं आहे. तो म्हणतो की सुवार्थ जर मातीच्या भांड्यात आहे, मला जर माझी लायकी माहित आहे, मला जर माझी पात्रता माहित आहे, जो मी परराष्ट्रीय देवापासून तुटलेला घाणेरडा वाईट असा त्या देवानं प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मला त्याच्या कुटुंबाचं केलं. आणि जर कुटुंबाचं केलं तर ही अद्भुत संपत्ती जी आहे ती ह्या मातीच्या भांड्यात आहे. जर मातीच्या भांड्यात आहे तर तो काय म्हणतो बघा की हे समजावं की आम्हाकडून मग चहूकडून संकट आलं. जर ही संपत्ती माझ्या आतमध्ये आहे तर माझ्याकडून चहूकडून, एका बाजून नाही बरं का, चहूकडून जर संकट आलं, मागून पुढून साईडून इकडून, तर तो म्हणत आहे की जर हे आलं तर आम्ही संकुचित झालो नाही. इकडून सर्व ठिकाणाहून आलं तो त्या गोष्टीला अधिक एक्स्ट्रीम करतो. आणि तो म्हणतो संकट आली मी देवाला धन्यवाद देतो की मी संकुचित नाही झालो, संपून नाही गेलो, दबून नाही गेलो. एवढंच नाही म्हणत, तो पुढे जाऊन असं म्हणतो की आता आम्हाला घोटाळ्यात पाडलं. म्हणजे प्लॅन्स केले माझ्या संदर्भात की ह्याला कसं मी पाडावं, कशा योजना कराव्या. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही आश्चर्य कधी मानून घेऊ नका की कधी कधी प्रभूच्या सेवकांवर किंवा तुमच्या जीवनावर प्लॅन्स करण्यात येतील. कालच मी एक गोष्ट ऐकली की एक देवाचा कोणीतरी सेवक होता आणि त्याला ट्रॅप करावं यासाठी त्याच्याच मंडळीच्या लोकांनी त्याच्या हॉटेलच्या रूममध्ये एका स्त्रीला ठेवलं. आणि स्त्रीला ठेवला जेव्हा तो प्रीचिंग करून वगैरे आला आणि आल्यानंतर ती स्त्री पटकरून समोर यावी आणि मग आरडाओरड करावे आणि त्याचं नाव खराब करावं या उद्देशानं ते होतं.
कारण अनेक जण आहेत ते असा प्लॅन होऊ शकेल येणाऱ्या दिवसामध्ये जे वचनाची सेवा करत आहेत, अन्य गोष्टी समोर येतील. अशा वेळेस संत पौल असं म्हणतो की पहा, घोटाळ्यात पण पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण तो म्हणतो ज्यावेळेस घोटाळ्यात पाडण्याचा प्रयत्न झाला, संत पौल म्हणतो मी निराश नाही झालो. तो प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम करत आहे. संकट आली का? हो आली. आम्ही संकुचित नाही झालो. घोटाळ्यात पडलो का? हो पडलो, पण निराश नाही झालो. ज्यावेळेस सुवार्थेची संपत्ती तुमच्या अंतःकरणामध्ये आहे आणि ते अंतःकरण मोठापणा नसून मातीचं भांड आहे आणि तुम्ही त्या रीतीने स्वतःकडे पाहत आहात, तर लक्षात येतो असं म्हणतो आमचा पाठलाग झाला, आमचा परित्याग नाही झाला. तो त्याही गोष्टीला एक्स्ट्रीम करतो. अरे आमचा पाठलाग झाला, आमच्या मागे आले, परित्याग नाही. आम्ही खाली पडलो तरी आमचा नाश नाही झाला. तर संपत्ती आहे, तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम कराल आणि म्हणाल की देव किती विश्वासू आहे, देव किती विश्वासूपणे मला सांभाळत आहे. उदाहरणामध्ये माझा हात तुटला, देवा तुझा धन्यवाद देतो, माझा हा हात नाही तुटला. पण तुम्ही इथं बसला, माझा हात तुटला, देव बाबा पुन्हा नवीन दे ना, पुन्हा इथून बोट काढ ना. विश्वासूपणे ज्यावेळेस आपण राहतो, आपला आनंद आपण शोधतो की आपला आनंद जग आणि जगामध्ये नाहीये, माझा आनंद ख्रिस्त आणि त्याच्या वधस्तंभामध्ये आहे. कारण माझी लायकी मला माहिती आहे की मी परराष्ट्रीय बाहेरचा होतो आणि प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्यावर कृपा केली. देवपित्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्रावर न्याय केला माझ्यासाठी, स्वतःचा क्रोध त्याच्यावर टाकला. आणि म्हणून संत पौल काय म्हणतो बघा, 10वं वचन, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो. एव्हरी टाइम. म्हणजे जर आम्ही काही जगतो तर तो केवळ येशूचा वधस्तंभ जगतो. And that's our call. यासाठी की येशूचे जीवन आमच्या शरीरात प्रगट व्हावे. आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे, मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत की येशूचे जीवन आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावं. आमच्या जीवनातून काही प्रगट व्हावं, केवळ येशू, दुसरं काहीच नाही. अँड दॅट्स आवर कॉल. आपलं पाचारण लक्षात घ्या, हा हे आपलं पाचारण आहे. मग का आपण जगामध्ये भरकटत आहोत, जग आणि जगाच्या वासनांमध्ये गुरफटलेले आहोत. जेव्हा ते आकर्षित करतं आपण तिकडे आकर्षित होत आहे. आपण वारंवार आपल्या देहाला समजावलं पाहिजे की नाही, आम्हाला विश्वासात दृढ राहायचं आहे. प्रभूनं जे आम्हाला दिलेलं आहे तिकडं आम्हाला आकर्षित व्हायचं आहे. आम्हाला नाहक अशा वाईट गोष्टींमध्ये, घाणेरड्या गोष्टींकडं आकर्षित न होणं चांगलं आहे. कारण प्रभूचा वध सदा सर्वदा आपल्या शरीरात वागवल्यानं आपल्या मर्त्य शरीरात जर कोण प्रगट होतं तर ते ख्रिस्ताचं जीवन आहे. प्रभू देवा तुम्हाला सहायता करो हे समजण्यासाठी, आणि त्याच्या वधस्तंभाचं सौंदर्य तुमच्या जीवनातून कधीच तुम्ही विसरू नये अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. चला प्रार्थना करूया आपण. प्रभू देव बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो कारण ही वेळ तू आम्हाला दिलीस. देव बापा, आज पुन्हा एकदा आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि त्या वधस्तंभाचं जे सौंदर्य आहे त्याची आठवण करून दिलीस. संत पौलाच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, कारण ज्या रीतीनं तो देवबापा हा समेट आम्हाला समजावून सांगत आहे ते अद्भुत आहे. आणि प्रभू, ते समजण्यासाठी आम्हाला देवा तुझी कृपा पुरव. विश्वासात स्थिर राहणं प्रभू देवबापा हा पुरावा आहे की आम्ही तुझे आहोत. कारण देवबापा, विश्वासात स्थिर राहणं हे देवबापा तू आमचं जतन करत आहेस, संतगणांचं जतन होत आहे. आम्ही विशेष करून प्रभू तुझ्या नावाला गौरव, मान, महिमा देतो. आमचं लक्ष कधीही देवबापा देह आणि देहाच्या गोष्टीकडे असू नये, तर आमचं लक्ष केवळ आणि केवळ आत्मिक गोष्टींकडे असावं, ज्याद्वारे तुझे गौरव होईल. सर्व मान सन्मान आम्ही तुला देतो, कारण हे तुझं आहे. आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा.